पहलगाम हल्ल्याचा स्थानिक काश्मीरी नागरिकांकडून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। भारत हमारी जान हे स्थानिक काश्मीरी नागरिकांकडून या घोषणा देण्यात आल्या। आदिल नावाच्या काश्मीरी ड्रायव्हरकडून महाराष्ट्रामधल्या नागरिकांना मदतही करण्यात आली। पहलगाम अतिरेकी हल्ला, काश्मीरी नागरिकांकडून भारत हमारी जान हेच्या घोषणा। पहलगाम हल्ल्यानंतर स्थानिक काश्मीरी नागरिकांनी संताप व्यक्त केला। 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर स्थानिक काश्मीरी नागरिकांनी रस्त्यावर उतरत निषेध व्यक्त केला। महाराष्ट्रामधले पर्यटक पूजा मोरे आणि धनंजय जाधव यांच्यासह हे सर्व नागरिक रस्त्यावर उतरले। दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधला पर्यटन धोक्यात येईल अशी भीती स्थानिकांना वाटते। काश्मीर मधल्या श्रीनगर इथे आहे आणि ते बघू शकतात की हे सगळे आमचे भाऊ, हमारे सब भाई यहाँ पे हैं और ये सब रोड पे है। इनको डर है कि कुछ हो जाएगा, लेकिन ये डर छोड़ के आज भारत एक अखंड रहना चाहिए, भाईचारा इसका रहना चाहिए। दुसरीकडे पहलगाम मधल्या एका स्थानिक नागरिकानं महाराष्ट्रामधल्या पर्यटकांना मोठी मदत केली। आदिल असे या स्थानिक व्यक्तीचं नाव आहे। आदिल हे पहलगाम मध्ये ड्रायव्हिंगचं काम करतात। अतिरेकी हल्ल्यानंतर आदिल यांनी नाशिकच्या पर्यटकांना त्यांच्या घरी नेऊन जेवायला घातलं। यानंतर आदिल यांनीच या सर्व पर्यटकांना एका हॉटेलमध्ये सुखरूपपणे पोहोचवलं। दहशतवादी हल्ल्यानंतर आदिल यांना अश्रूही अनावर झाले। महाराष्ट्रामधल्या पर्यटकांच्या गळ्यात पडून आदिल ढसाढसा रडले। वहाँ पे मासूम बच्चे थे फैमिलीज के साथ, वो तो यहाँ पे वेकेशंस के लिए आए थे, हमारे साथ यहाँ एंजॉय करते थे, अपना भी घर चल रहा था, वो भी एंजॉय कर रहे थे। यहाँ की मोस्टली जो इकॉनमी है इसी टूरिज्म पे डिपेंडेंट है। अब ये जिसने भी किया वो जानवर ही होंगे, वो तो इंसान नहीं होंगे। पूरी इंसानियत का कत्ल है ये तो होना नहीं चाहिए था। अब तो इसका रिजल्ट हमें तो भुगतना पड़ेगा ना, जो भी इसका आउटकम आएगा। कालचा हल्ला झाल्यानंतर आणि बातमी आल्यानंतर सगळे प्रचंड घाबरलेले आहेत। मला प्रशासनाला एवढंच सांगायचे की कृपया इथनं विमानाची सोय तातडीने करावी। आमच्यासोबत एक टुरिस्ट इथले आहेत की ज्याप्रमाणे हल्ला झाला म्हणून आम्ही सगळे भयभीत झालो, पण इथल्याच टुरिस्ट लोकांनी या नाशिकच्या फॅमिलीला स्वतःच्या हे ते आहेत भैया आदिल भैया म्हणून आहेत, हे यांचे ड्रायव्हर आहेत इथले पर्यटन टुरिस्ट पर्सन। यांना यांच्या घरी नेलं, जेवायला घातलं आणि सुखरूपपणे या हॉटेलमध्ये सुरक्षितपणे आम्हाला ठेवलेलं आहे।